नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, अर्थसंकल्पानंतर ज्येष्ठ नागरिक आणि पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे। बातमी आहे, अर्थसंकल्पानंतर ज्येष्ठ नागरिक आणि पेन्शनधारकांनी पीएम मोदींना पाठवला प्रस्ताव। मित्रांनो, काय या बातमीमध्ये नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल की देशाचा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी रोजी सादर करण्यात आला आहे। या अर्थसंकल्पात ज्येष्ठ नागरिक आणि निवृत्ती वेतनधारकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक सुधारणांकडे लक्ष दिले गेले नाही। त्यामुळे भविष्यातही पेन्शनधारकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार आहे। हे लक्षात घेऊन भारत पेन्शनर सोसायटीने पंतप्रधान मोदींना काही सूचना केल्या आहेत। तर बीपीएसने काय सूचना दिल्या आहेत याबद्दल आपण जाणून घेऊया। ज्येष्ठ नागरिक आणि पेन्शनधारकांच्या स्थितीत सुधारणा करण्याची मागणी। मित्रांनो, भारतात 15 कोटीहूनही अधिक ज्येष्ठ नागरिक आणि पेन्शनधारक आहेत। त्यापैकी बहुतेकांना असुरक्षितता, कौटुंबिक आधाराचा अभाव, आरोग्य सुविधांची उपलब्धता नसणे यासारख्या गंभीर समस्यांचा सामना करावा लागत आहे। 70 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांचा समावेश करण्यासाठी आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा विस्तार करणे हे सरकारचे स्तुत्य पाऊल आहे। परंतु यामुळे सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या दूर होत नाही। मुख्य समस्या ज्यांचे निराकरण करणे आवश्यक आहे त्याबद्दल आपण बघूया। आर्थिक संकट। मित्रांनो, बहुतेक ज्येष्ठ नागरिक आणि पेन्शनधारकांना पुरेसे पेन्शन मिळत नाही किंवा त्यांचे उत्पन्न स्थिर नसते, ज्यामुळे त्यांना अवलंबित आणि असुरक्षिततेचा अनुभव येतो। कुटुंबाच्या पाठिंब्याचा अभाव। मित्रांनो, वाढती आर्थिक आव्हाने आणि शहरीकरणामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना एकटे राहावे लागत आहे। निवासी सुविधांचा अभाव। मित्रांनो, देशातील केवळ 10 लाख वृद्ध लोकांकडे योग्य पर्यायी घरे आहेत, तर बहुतेक वृद्धांना असुरक्षित जीवन जगण्यास भाग पाडले जाते। सरकारी योजनांची मर्यादित अंमलबजावणी। मित्रांनो, वृद्धावरील राष्ट्रीय धोरण आणि ज्येष्ठ नागरिक कल्याण कायदा 2007 अंतर्गत वृद्धाश्रम स्थापन करण्याची तरतूद आहे, परंतु त्याची अंमलबजावणी संथ आणि अपुरी आहे। ज्येष्ठ नागरिक आणि पेन्शनधारकांसाठी आवश्यक सुधारणा। मित्रांनो, आनंद निवास योजना, वृद्धासाठी गृहनिर्माण प्रकल्प। सरकारने येत्या 6 ते 7 वर्षात 2 कोटी ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष निवासी एकके बांधली पाहिजेत। सरकारी जमिनी आणि मालमत्ताचा वापर। मित्रांनो, रिकामी सरकारी जागा आणि इमारतीचे आधुनिक वृद्धाश्रमात रूपांतर करावे, जेणेकरून ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षित व सन्माननीय निवारा मिळू शकेल। शहरी विकासात वृद्धांना प्राधान्य। मित्रांनो, नवीन नागरी विकास प्रकल्पामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष क्षेत्रे विकसित करण्यात यावी, जिथे आरोग्य सुविधा, उद्याने आणि सामुदायिक केंद्रे उपलब्ध असतील। आर्थिक मदतीत वाढ। मित्रांनो, किमान पेन्शन किमान वेतनाच्या बरोबरीने करण्यात यावी, जेणेकरून सर्व वृद्धांना सन्मानाने जीवन जगण्याची संधी मिळेल। PMJAY योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी वैद्यकीय कव्हरेज ₹5 लाखावरून 10 लाख रुपये करण्यात यावे। योजनेसाठी संभाव्य आर्थिक स्रोत। मित्रांनो, याच्यासाठी संभाव्य आर्थिक स्रोत काय राहणार याच्याबद्दल आपण बघूया। कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे CSR फंड 1000 कोटी। खासदार आणि आमदार विकास निधी 3800 कोटी रुपये। केंद्र सरकारचा अर्थसंकल्प 24,000 कोटी रुपये, एकूण बजेटच्या 0.5%। राज्य सरकारचा अर्थसंकल्प 31,000 कोटी रुपये। प्रधानमंत्री आवास योजनेतून वाटप 5,400 कोटी रुपये। NRI आणि श्रीमंत भारतीयांकडून देणग्या 6,000 कोटी रुपये। धार्मिक आणि सेवाभावी संस्थांचे सहकार्य। मित्रांनो, सरकारला विनंती आहे की ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंद निवास योजना लागू करावी। भारत पेन्शनर सोसायटी म्हणजे BPSने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून ज्येष्ठ नागरिक आणि पेन्शनधारकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी आवश्यक सुधारणा करण्याचे आवाहन केले आहे। सरकारला विनंती आहे की ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष गृहनिर्माण योजना राबवण्यात यावी, किमान पेन्शन वाढवली पाहिजे आणि वृद्धांसाठी वैद्यकीय कव्हरेज वाढवावे। शासकीय योजनेची अंमलबजावणी प्रभावी करावी। आम्हाला विश्वास आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली या सुधारणा लवकरच लागू केल्या जातील, ज्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षित, सन्माननीय आणि स्वावलंबी जीवन जगण्याची संधी मिळेल। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।